जय आदिवासी भावसो स्वागत असं तुम्हाला आदिवासी भाऊ फिशिंग या यूट्यूब चॅनलवर. तर भावसो सकाळण्याच पारा आता मग यायला असं इकडं धारांना आहे जो धारांना एकदम जबरदस्त वातावरण असं. आता आहे मे महिना असं आणि मे महिना मग तुम्ही जो ढगाळ वातावरण असं ना का. एक मिनिट मग तुम्हाला थोडासा अंधारली तेच म्हणा का म्हणजे तुम्हाला क्लिअर दिसाय जो आभाळ दिसत असे ना. तर मे महिना मग ह्या पद्धती मग दुष्काळी पाऊस म्हणजे एकदम खतरनाक पद्धती मग चालू राही. कधी चप्पू पलटी होई त्यांना तपासणार आहे ना का. त्यामुळं कधी पण मग थोडा जपीच काम करत राही या धरण. हाय असं जयकवाडीना धरण याला नाथसागर पण मानल्या जाय. आणि भावासो तुम्हाला एक आख की आज पहित आपला हा यूट्यूबना व्हिडिओ बनवणं सुरुवात होई काय आजपासून ना का. आणि भावासो बेल भाषामध्ये आपण आता व्हिडिओ बनवत राहणार या पद्धत मग यूट्यूबला ना का. तर आपल्याला जो आणि असं आता मला किती आपलं बिलं सपोर्ट करत येस मग आपला आदिवासी किती सपोर्ट करत तर जो लागी. आणि स्पेशली हाय पाहिला असं यूट्यूब चॅनल रे का आपल्या इकडची जी भिल भाषा असं मराठवाडा साईडनी ना का ह्या पद्धत मग किती आपलं भिलं सपोर्ट करत ना का. तर चला भावासो आता मै जाणार असं गंगाने पात्र मग. आणि गंगाने पात्र मग कोणता मासा आपल्याला चिलापी लागत का राहू लागत का बळू लागत का जाळ डायरेक्ट गेडी झालेला असत का चराटा झालेला असत. हाय जोवात लागे कारण काल दिस मग उन्हालच ना कारण काल दिस असा बेकार वारा चालू असताल त्यामुळं मग उन्हालच ना. एकदा इकडं जोईल्या ही याला काखत तुम्हाला माहीतच असं पण परत मी तुम्हाला सांग याला आखत वडप. आणि हाय आपला पाहुणास ना चप्पू असं मानवाला जर चप्पू असं तर घर असं मग बनवणं काम चालू असं व्यवस्थित बनवलेली त्याला एकदम भारी माहीत. पण मग आता धारांनी कळीला चप्पू ना म्हणल्यावर मग आपलाच चप्पू लागे ना का. त्याने म्हणजे सॉरी पाहुणासनं चप्पू लिहावं लागे त्यामुळं आता हाय चप्पू मै लिहणार आणि ह्या चप्पूवर जाणार धारान. मग आता वारा बिरा सुटे आता सकाळी पारा टाईम असं तर वारा सुटवणे अगोदर बांगाट पळावं लागी. तर आता बांगाट डायरेक्ट जावं लागे आपल्याला कै जावं लागी गंगाने पात्र मग. तर भावासो मग जास्त वेळ नाही आता डायरेक्ट निघा कानाट ना का. आणि अर्ध्या वाट मग गेल्यावर परत तुम्हाला सांग पाणी बिनी दाखडं मस्तपैकी धारांना कसं काय असं भावानो कसं असं. मग जर तुम्हाला जास्त बोलत राहिला ना तर वावदान सुटी जाई ना का वारा सुटी जाई परत मग पुढचा विषय बंद होई जाई ना का. चला तर भावस शेवटपर्यंत व्हिडिओ जो आनंद लिहा आणि असाच सपोर्ट करत राहा तुम्ही आदिवासी भाऊला. तर भावासो आपण पाणीने बराबर मधोमध येईल असत आणि हाय जो तुम जिकडं जो असन तिकडं तुम्हाला नुसतं पाणीच दिसे ना का. हाय जो इकडून सूर्य उगाय दिसत अशी चमकत रीत. तर या साईडला कड असतील आपण इकडून येईल असतलं अर्ध्या पाणी मिळते इकडं तर या तुम्हाला अंधक अंधक दिसत अशी कड. तर निम्मे पाणी मी येईल असत आपलं जाळं अजून सापडीत ना आता बरंच लांब जावं लागे आपल्याला अजून. तुम्हाला हाय दाखवण्यासाठी मै हाय केलेलं असतात जोईल्या कसा पाणी रे कसा ना धरणमधला. हाय आपला जा नाथसागर असं आहे जर जयकवाडी धरण असं हाय तुम्हाला आशिया खंडामधला सगळ्यात मोठा धरण असं ना का. नंबर 2 ना महाराष्ट्रामध्ये नंबर 2 ना आशिया खंडमधला सगळ्यात एक नंबरनं धरण. वातावरण जोईलं भावसो कसा खतरनाक वातावरण येईल हाय तर काहीच ना. याचपेक्षा खतरनाक वातावरण मग पाऊस चालू असताना सुद्धा आम्हाला मासं धरावं लागत काही विषय ना कारण पोट पाणी ना विषय रे ना का आपला सगळं हे जोराच असं जोईलंय भावास. चला तर आपण
सध्या आपल्या पण स्टँड वगैरे काही ना असं मोबाईल धरावणी, कारण सध्या हातकरीचा धरीन दाखवावं लागत राहीत. पण मग काही ना, तुम्हाला आशीर्वाद असणं ना आपल्यावर तर दम्म आपण स्टँड बिंड सगळं लिहू. कारण सगळंजण व्हिडिओ जोवा लागत तर तुमच्यासाठी मला स्टँड बिंड लिहावंच लागेल ना, कारण जोत रे तेवढं लांब लांब ना का. त्यामुळं स्टँड आणि एकदम मस्तपैकी फ्रंट वगैरे तुम्हाला ते मासा बिसा दाखवावं लागेल ना मला. जुळल्या भाऊ असं मागं कसं काय वातावरण असं, तर या अशा वातावरणमध्ये दररोज रे. आणि पाणी आख्या तर पाणी मग बाप रे बाप. तर आता आपल्याला जावाने असं डायरेक्ट जाळासकड, आणि जाळासकड गेल्यानंतर नेमकं ते जाळं गुंडळलेलं राहत का तेच मग चांगलं मासं पडलेलं राहत का चरट झालेलं राहत. कारण काल दिसलं बेकार वारा असताल त्यामुळं आपल्याला अजूक होती असल्यामुळं काही अंदाजा लावू शकत ना. डायरेक्ट आपलं आपण जाऊ त्या जाळास पण जाऊ आपल्यावाल्या, तेव्हाच आपल्याला कळेल का ते मग मासं किती पडेल असत किती ना. तर तुम्हाला मग त्या ठिकाणी दाखवड ना का. चला तर आता डायरेक्ट आपण जाळास पणच जाऊ. एकदा परत वातावरण जुळल्या याट इस्क बोलते नाथखुळं बाई सुपर जुळले एकदा असा दाखडे दे तुम्हाला. काय ना भाऊ, सो आपण मस्तपैकी असा मोबाईल ठेवा स्टँड बिंड काहीतरी तयार करावंच लागे आपल्याला. नाही तर एखादा थर्माकोलनं फुलटा बिलटा चप्पूनं फुलटा बिलटा लावीन असा मोबाईल ठेवता येईल, जेणेकरी मला व्यवस्थित ब्लॉग बनवता येईल तुमच्यासाठी ना का. चलो जाएगी आप जाले के पास यो. तर भावासो फायनली आपण आपल्या जाळास पण येईल असं जायचो. हे जाळासने फुलटं बिलटं असत ना का. तर ही 5 बोटी असं आणि आपल्याला अजून 6 बोटीकडे जावं असं. तर जाळं उचली जू आता आपण जसं काही असं का ना पडेल तेच म्हणा का. अरे पावसो एक चिलापी पडेल असं जो एक चिलापी अजून थोडा पुढं थाळी जो. वातावरण बिलं भारी असं. ते वातावरणामुळं पडणे तशी, कारण सध्या कडक उन्हाळा चालू असतात. उन्हाळा मग काही पडवणं पत्ता नसतात. मला गॅरंटी कमी असतील, पण एक चिलापी दिसणी मानल्यावर चांगला थोडाफार बाराबोरा माल निघू शकता असं ना का. तर आपण का करू आता, तुम्हाला एक चिलापी दाखवा ना. मग त्याची एक चिलापी करे काही मला पोट ना भरत राहत. मग आता जाणार आता डायरेक्ट 6 बोटीकडं. आता आज उचलीच लावण्यास जाळं डायरेक्ट जाळं बिळं उचली लिहू आणि जाऊन देऊ कडीला आज नाही दिवस. कारण कसं असं रिस्क नको ना का. मासं तर फिक्स असत पण रिस्क नको. हे जो वातावरण बी चेंज होऊ शकतं असं, वारा वावदान सुटणं ना परत पंचायत होई जाई आपली. तर एक चिलापी जू द्या आपण. आत्ता थोडा पुढं जाई समजू पडीत का ना पडीत अजून थोडा त्याच जाळा पुढं जायजू. त्यानंतर मग जर ना दिसना किंवा दिसणं तर मग डायरेक्ट 6 बोटीकडं जाऊ नका. तर तुम्ही जोतच राहा. काय जो ही होती एक चिलापी पडेल असं. एवढं काही दाटपीठ पडेल नसत, पातळ पातळ कसं. सध्या मालीकडं उठणं नसे काहीच हरकत ना, काहीच हरकत ना. हा कधी शिकार तर कधी बेकार असा धंदा असं व्हाय. काय जो काय होती दिसत काहीतरी बरं काही ना उन्हाळ्यात निघी जायला असं का ना काही. जाऊ द्या तसं बी आपल्याला जाळ उचलीच लिहावं असं आज कोणते बी आलात म्हणा का. भावसो बॅड न्यूज असं राव.
याला का खात नाही तसं का, याला भटक्या खात, भटक्या. हे भटके असं पडत बोना असं परेशान करत हे भटके. येस नाकी नळ आणि आलं, नाकी नळ आणि टाकेलं स्टाईल. जुईला चिलपी काय ना, आपलं नशीब मग थोडाफार भेटी जाईल. आता आपण जाऊ 6 बोटीकडं. 6 बोटीनं का हाल असं काही ना का पडेल राहावा एखादा बोळूलय मोठा याच्या मायला. अशी मजा येईल मग बळू काढावं आणि नुसतं बेकार. चला भावा लगेच जाऊ तिकडं ना का. तुम्हाला दाखडं मग 6 बोटी मग का पडीत काय ना पडीत म्हणजे. मला असं वाटतं मग डायरेक्ट का करत आहे गेल्यावर डायरेक्ट उचलून सुरुवात करली आणि उचलता मग दाखडं तुम्हाला ना का. भावासो जुईले बरं का, थोडा पुढं होऊ ना मग काय दिस आहे ना. यमो यमो वातावरणामुळं जबरदस्त मार. हसरा मुखडा तून मी दखू. जुईले पाऊस तुम्हाला चिलपी मासा ना कंटकी अशी भारी लाग बोलना तुला डायरेक्ट खावानी डायरेक्ट मोज कर दी फिर नाही गे. नाही मग मरी जायला सर जुद्या अशी क्वालिटी काही भेटवानी बाई. हां काही भेटवानी. चला आता पुढं जाऊ अजून. तर भावासो डायरेक्ट जाळ उचलून लाग्या घाण पण लय लागेल असं. आणि उचलता मला असा वाढल्यासारखं वाटावं लागं म्हणलं काहीतरी असं. तर मग आता तुम्हाला दाखलं मग नेमकं का असं कमीत कमी मला असं वाटतं अर्धा किलोनी चिलप पेड आहे. ही जो अर्धा किलो चिलप जोईल्या ही अर्धा किलो चिलप आहे डायरेक्ट. लय मोठी चिलप आहे. अर्धा किलो बी ना पाऊण किलो बरं आहे डायरेक्ट. तिला काढिले मी पाऊस पहिले तिला काढिले. हे जो भावासो राहू असं जो द्या का. हे आपलं पाहिलं राहू असं भावासो जुईले बापरे त्याने यायला. हे जो एवढा पाणी उडवणं ते ना का डायरेक्ट असं का मोबाईलमध्ये पाणी काय मान जो दे ना भाऊ केवढा असं कमीत कमी 1-1.5 किलो पीस डायरेक्ट. चला तर भावासो आपण जाळ उचलेली कारण वारा बिरा होऊन आता परत परेशानी होई. आपण रपरप जाळ उचलेली मासं किती निघत टोटल तुम्हाला मासं दाखडं कडेला गेल्यावर ना का. कडेला गेल्यावर मासं दाखडं तुम्हाला. अरे चला भावासो बाय बाय. तर भावासो आता मासं बिसं धरीन कडेला उन्हा कपडं बिपडं चेंज करणं मस्त. आणि आता एवढं मासं लागेल असत हे जा एवढं मासं लागेल असत मस्तपैकी. आणि तुम्हाला आता ते काढ दाखडं कारण आपल्या पण तुम्हाला मग आखेल असं का सध्या आता का स्टँड वगैरे ना त्यामुळं आपण मोबाईल धारावनी सोय ना असं. तर जेव्हा होई सोय चांगली तर तेव्हा तर चांगलंच तुम्हाला व्हिडिओ जाऊन भेटीत. चला आता बॅक कॅमेरा लावू.
हाय जो भावास हो मोठा रव टाकणे या पद्धत मग मासा असत मस्त ये भतक्या असत ती भतके बिनबुलाई महिमा रव हाय जो आहे रव खावला याला खावला बी आखत याला रव आखत रावस बी आखत लय वेगवेगळं नाव असत. आता तुम्हाकडं का आखत तुम्ही कमेंट मग आखा आपल्याला ना का मस्तपैकी होय काय ओके मग कार्यक्रम. चला तर भावासो आपल्या ब्लॉगला सपोर्ट करा चॅनलला जसं नवीन असे ते सबस्क्राईब करी लिया आणि आपल्याला आता दरवेळेस तुम्हाला आता व्हिडिओ टाकत राहणार मस्तपैकी. जय आदिवासी जय एकलव्य. नवीन नवीन मासच नाही हा